एक मग प्रश्न, हे जर सगळं खरं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे, त्यांच्याबरोबर गद्दारी झाली, हे नॅरेटिव्ह खोटं आहे. तर हीच तर गंमत असते ना. मला एक गंमत म्हणजे एक आश्चर्य असं वाटतं की जे विरोधक आहेत, नावं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ठरवून भाजपच्या विरुद्धच जे अपप्रचार करत असतात अशा लोकांचे 80% फॉलोअर भाजपवाले आहेत. हे गमतीशीर गोष्ट आहे. डोकावून बघायचं, काय म्हण आज काय बोललं का, आणि मग आपसात त्याच्या नावाने शिवीगाळ करत बसतं. अरे त्याला बघू नका ना, तो तुमच्या डोक्यात निगेटिव्हिटी घालतं, पण ते बघत बसतात. आणि तिथे मग गंमत अशी होते की तुम्ही हळूहळू स्लोली तुमचा गार्ड डाऊन होतो. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, मला कळत नाही कशाला सहानुभूती आहे, ते आकड्यात पण दिसलेली नाही. कोकणात एकही जागा नाही. कोकणात जागा सोडा, तुम्ही मला सांगा की गेल्या 90 पासून शिवसेनेचे आकडे तपासा तुम्ही. शिवसेनेला युती असो एकटं असो तुम्ही बघाल तर शिवसेनेला महाराष्ट्रात कधीही 16 ते 20% अलीकडे पलीकडे मतं गेलेली नाही. म्हणजे आपण असं 18% हा शिवसेनेचा कोर वोटर आहे. आज जर एकनाथ शिंदेनी 13.5% मतं घेतली आहेत तर तो शिवसेनेचा कोर वोटर आहे. मग 18मधून 13.5 काढले तर उद्धव ठाकरेकडे शिवसेनेचा कोर वोटर किती उरलाय बघा, 4.5 ते 5%. बाकीचा वोटर आहे तो जरा, आज मला ते प्रोजेक्ट पास करून, तुम्ही आता व्यावसायिक आहात, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तात्पुरते आपल्या खात्यात मित्राचे पैसे आणून घालता आणि बँक बॅलन्स दाखवता, बरोबर आहे ना. उद्धव ठाकरेंना 17-18% मतं मिळाली, दिवसात 10-12% शेजारची उसनवारी आहे. तो परत गेला तर उरतात किती, 4 ते 5% मतं. कुठली सहानुभूती आली, हा डंका पेटला गेला. आणि आता बघा सहानुभूती होती का, सहानुभूती असेल तर मग एकनाथ शिंदेला मतं कुठून मिळाली, 13.5%. आणि एकनाथ शिंदेला इतरांची मतं मिळणं शक्य नव्हतं. तुम्ही शिवसेना भाजप युती असो किंवा युती नसतानाही बघितलं तर जो शिवसेनेचा वोटर आहे तो युतीतही तितकाच दिसतो, युतीशिवाय तितका दिसतो, तो 18%. आणि त्यापैकीच एकनाथला मिळू शकतं. यांना जसं काँग्रेस, NCP किंवा मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक ही मतं उद्धवला मिळू शकत होती, ती एकनाथला मिळू शकत नव्हती. आणि एकनाथने जर 13-13.5% मतं घेतली असतील तर उद्धव ठाकरेने आपला जवळजवळ 70% कोर वोटर गमावलेला आहे. हा नॅरेटिव्ह भाजपने केला पाहिजे. एक उद्धव आज संपलेला कसा आहे. आणि मग तुम्हाला कळेल, तुम्ही जो मगाशी बोललात की ताबडतोब मुख्यमंत्री जाहीर करा, काय कॉन्फिडन्स आहे मला, आघाडीत पण जास्त आमदार आणता येणार नाही, हा कॉन्फिडन्स आहे उद्धव ठाकरेंचा. आपण त्याच्याविषयी म्हणून आधी जाहीर करा, त्याच्याविषयी बोलूया आपण. उद्धव ठाकरे हा सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्याविषयी बोलणारच आहोत. पण या विषयावर आहोत म्हणून हा प्रश्न विचारतो की सदैव एक बोललं गेलं की माझे पिताश्री चोरले, माझं चिन्ह चोरलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. खरोखरच असे पक्ष फोडता येतात का पक्ष फुटतात? पक्षी शिवसेना नाही, पक्ष फुटायचं, बाप चोरला तर मलाही या भाजपवाल्यांची दया येते किंवा एकनाथची पण दया येते. त्यांनी उलटं का नाही म्हणून, तुझ्या बापाने आमची पोरं आमच्या बापाची पोरं चोरली होती, आमच्या बापाच्या पोरांनी तुझ्या बापाला शिवसेना प्रमुख केलं, हे एकनाथनी का सांगितलं नाही? तुम्ही बाप चोरला म्हणता तर मग आमच्या बापाची पोरं तुझ्या बापाने चोरली नाहीत, त्याला चोरणं म्हणतात. हे उलटं विचारलं. एक लक्षात ठेवा, नॅरेटिव्ह जो असतो ना त्याला काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो, काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो. लढाई तशी असते. आणि रोमेलसारखा जनरल होता हिटलरचा, तो नेहमी म्हणायचा ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्ही हल्ल्याची वाट बघू नका, त्यांच्यावर हल्ला करायला जा की ते पांगतात, नुकसान त्यांचं होतं, मरतील त्यांच्याने आपले, पण प्रॉपर्टीचं नुकसान तर त्यांचं होईल. तेव्हा हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे
आजसुद्धा मला गंमत वाटते की एकनाथनी मिळवलेली 13.5% मतं बघा आणि अजितदादांनी मिळवलेली बघा. मग तुम्हाला कळेल की कोर वोटर NCPचा पवार घेऊन गेले, अजितला घेता आला नाही. पण एकनाथनी कोर वोटर अख्खा पक्ष पळवला. काय रे तुझा कोर वोटर पळवलाय त्याच्यावर रड, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. हा काउंटर नॅरेटिव्ह होतो. तो नॅरेटिव्ह एजन्सीकडून सर्वेमधून येत नाही. तो तुम्हाला काय घडलंय त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. चूक व्हायला हरकत नाही, पण चूक समजून घेण्याची तयारी पाहिजे. आईन्स्टाईनचं का फार सुंदर वचन आहे की मूर्ख माणूस भयंकर कॉन्फिडंट असतो. कळणार मला राहुल गांधी ओसंडून कॉन्फिडन्स वाहत असतो मूर्ख माणसाचा, आणि बुद्धिजीवी हा कायम कन्फ्यूज असतो. हे आईन्स्टाईनचं वचन आहे. काल मला कोण म्हणत होतं, आम्ही बसलो होतो तेव्हा, की आपला मतदार कन्फ्यूज आहे. कळलं, कारण तो बुद्धिजीवी आहे. आणि तुम्हाला मी एक जाता जाता थोडा वेळ घेतो, एक किस्सा सांगतो. सोलापूरला मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि अडकलो, मला निघता आलं नाही म्हणून तिथल्या पत्रकार संघाने ती मुलं थोडी आली, मला म्हणाली तुम्ही वार्तालापाला याल का. तिथे एकाने मला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी कसं लिहिता. त्याला म्हटलं मला बाबा काय कळत नाही पुरोगामी प्रतिगामी, तुझ्याकडून शिकवतो, शिकवशील मला. तो म्हणून नाही, पण म्हटलं मी 2 किस्से सांगतो. डिसेंबर 1972 नागपाड्याच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय ते अधिवेशन होतं. त्याच्यावर हमीद दलवाईने ट्रिपल तलाक हटवण्यासाठी मोर्चा काढला होता. मी होतो त्या मोर्चामध्ये, ट्रिपल तलाक हटवला पाहिजे म्हणून. पण माझ्याबरोबर भालचंद्र मुणगेकर होते आणि हुसेन दलवाई सुद्धा होते. हेडलाईन आहे उद्याची, हे तुम्ही बोललात ही हेडलाईन आहे. हे दोघे माझ्याबरोबर होते. मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. ते दोघे आहेत का? नसतील तर तुम्ही ठरवा की तेव्हा ते पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत. तेव्हा मी प्रतिगामी होतो की आज प्रतिगामी आहेत. ती मुलं म्हणाली आम्हाला यातलं काही माहिती नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही बुद्धिजीवी आहात, कारण तुम्हाला कशातलंच काय माहीत नाही. प्रॉब्लेम बघा ना, हे उडून काय असं हबकून जातात. त्यामुळे आपण जो मीडियामध्ये बघतो ना, तो उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे आणि त्यातून हे सगळं येतं. तर त्याच्यामागे तुम्ही बहकणार किती. जेफरसनचं एक फार सुंदर वचन मला आठवतं. तो म्हणतो आय नेव्हर रीड ए न्यूजपेपर अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. हे 200 वर्षापूर्वी माणूस सांगतोय. आपण त्याच्यापासून काहीतरी शिकावं. हाँ, उस वक्त छपके बिकता था, अब बिक के छपता है. हा त्यातला फरक आहे. आपण पुरोगामित्वाविषयी बोलतो म्हणून हा प्रश्न मला सुचला की शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली का 78 साली जाणत्या राजांनी केली? ते फोडाफोडी असं मी म्हणणार आहे. मग तुम्ही बोलता म्हणून मी सांगतो. पण मी जेवढा 50-55 वर्षाच्या पत्रकारितेत राजकारणाचा अभ्यास केला, तुम्हाला खरं सांगतो म्हटलं, मला शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेताच दिसला नाही कधी. आता स्वार्थ हे तुमच्या डोक्यातला शब्द वेगळा आहे, माझा आशय वेगळा आहे. स्वार्थ कशाला म्हणतात? मी माझं काहीतरी साधतो. राजकारणातला एक नेता स्वार्थ साधणार म्हणजे काय? तो आपला पक्ष, आपली संघटना उभी करतो, ती वाढवतो. मोदींनी, अमित शहांनी वाढवली, दिसून तुम्हाला. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष मोठा कधी केला दाखवा मला. तो स्वार्थ एका राजकीय नेत्याचा असला पाहिजे. ते कधीच जमलं नाही. त्यामुळे मी त्यांना निस्वार्थी म्हणतो. ते इतरांची नासाडी करत राहिले. आपल्यासाठी काय केलं बघा ना, काहीच नाही. बारामती पलीकडे दुसरीकडून निवडणूक लढवू शकतो का माणूस? तो माणूस गुजरातहून उठतो आणि वाराणसीला जाऊन लढतो. राहुल गांधी काय असेल, उठतो आणि वायनाडला जाऊन लढतो. पवारांनी संभाजीनगरला निवडणूक लढवून दाखवावी, नागपूरमध्ये लढवून दाखवावी.
हे एक थोतांड उभं केलं. आणि तुम्ही म्हणता ना त्याचं कारण पवारांनी पक्ष फोडले नाही. मी एक आणखीन मला वाटते 14मध्येच मी लेखात माझं एक वाक्य लिहिलं होतं, ते माझ्या कायम लक्षात राहिलं की ज्यांना निवडून यायचंय ते मोदींकडे जातात आणि जे निवडून येतील त्यांना शरद पवार शोधतात. शरद पवारांकडे शरद पवारांच्या नावावर निवडून येणारे कोण आहेत दाखवा मला, फार एकाच दुसरा मिळेल तुम्हाला. बाकी सगळे जे स्वयंभू निवडून येतात त्यांना मुंबईत किंवा दिल्लीत आपला कोणतरी गार्डियन असावा यासाठी शरद पवार हवे असतात. ते कधी इकडचे तिकडे जातील. आत्ता विधानसभा आली की भाजपपासून तुमच्या अजितदादाकडचे बरेचसे आमदार पवारांकडे जाणार आहेत, गार्डियन परत फुटतील. कारण ह्या पवारांचा स्टॅबिलिटीवर विश्वासच नाही, विश्वासच नाही. पवारांचा खुद्द स्वतःवर विश्वास नाही हो. आपण संध्याकाळी काय करू हे पवारांना सकाळी माहिती नसतं. त्यामुळे मी त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही. अतिशय उथळ पातळीवरचं राजकारण आहे, उथळ पातळीवरचं. आपण आणि फोडाफोडी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते फोडाफोडी कशाला, आपल्या स्वार्थासाठी असते. ते आपलं कसं तरी गणित जमवायचं. मला आठवतं 99मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि युतीचं सरकार गेलं आणि यांचं सरकार आलं, त्या अरुण गुजराती त्यांच्याच पक्षाचे पवारांच्या हे सभापती होते आणि त्याने फार सुंदर लोकशाहीची व्याख्या केली होती. म्हटलं आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये 51% म्हणजे 100% असतात आणि 49% म्हणजे 0 असतो. हे पवारांचं सूत्र आहे. कुठूनही जुगाड करून. आत्ता पण मला अजिबात खरं वाटत नाही आत्ता या क्षणी की अजितदादा हे फुटले, बंड केलं, हे मी पण बोललेलो आहे, सगळं खरं आहे. पण मला आता असं वाटतं की कदाचित काकांनीच त्यांना इकडे पाठवलं असं. काकांनी एक अट घातली असेल, तिकडे जाऊन 8-10 मंत्रीपदं घे म्हणजे आपला मलिदा चालू राहिला पाहिजे. नाही, आता हा एक तुम्ही मोठा पॅन्डोराज बॉक्स उघडला आहे म्हणून विचारतो. जर काकांनीच पुतण्याला पाठवलं असेल तर पुतण्या हॅबिच्युएटेड नॉट रिचेबल असतो. आता लवकरच ते पुन्हा नॉट रिचेबल होतील, होऊ शकतात. आत्ता त्यांनी सांगितलं ना की कदाचित विधानसभा मी लढवणार नाही, बारामतीतून लढवणार नाही. ही सगळी पासवो आणे लगे जरा जरा असं आहे. तुम्ही बघा सुप्रिया, शरद पवार आणि अजितदादा यांची अलीकडल्या काळातली वक्तव्य बघा, ती एकमेकाला पूरक बनत चालली आहेत. मी त्याच्यावर हिंदी व्हिडिओ केला, त्याला ते हेडिंग दिलं होतं की पासवो आणे लगे जरा जरा. मी ती विधानं सगळी काढली आहेत. आय नेवर न्यू वी थिंक सो अलाइक. हा काही प्रश्न ठरवलेले नाही आहेत. मी त्यांना काल रात्री पहिल्यांदा बऱ्याच दिवसांतर भेटलो. अलीकडच्या काळात अजितदादा त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जी भाषणं करतायत, तिथे जे बोलतायत, ते त्यांना किती कोटींची मदत केली हे ते आवर्जून जाहीर करतायत. आणि शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना देखील त्यांनी तितकीच मदत केलेली दिसते. काय निष्कर्ष काढाल? नाही, मी तेच सांगणार. म्हणूनच मला असं वाटलं की तिकडे जा. तुम्हाला आठवत असेल युतीचं सरकार 95मध्ये झालं तेव्हा जवळजवळ 35-36 अपक्ष आमदार युतीच्या सपोर्टला आले होते आणि त्यातल्या 8-10 लोकांना मंत्री गेलं होतं. अनिल देशमुख वगैरे तेव्हा, हर्षवर्धन पाटील तेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले. हे पाठवून काय केलं, ते पवारांनीच पाठवलं होतं. आणि ज्यावेळेला 99मध्ये पवारांनी वेगळा पक्ष काढला तेव्हा त्यातले 27 अपक्ष आमदार मंत्रीपदं सोडून पवारांकडे गेले. तेव्हा हा सगळा खेळ पवार करत असतात. त्याच्यात काय मोठा अशातला. हे जरी आपण मान्य केलं तरी एक गोष्ट मान्य करायला हवी की या लोकसभेमध्ये तुतारीचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. जेवढे उमेदवार उभे केले त्यातले 90% व्यवस्थितरित्या निवडून आले. Did he played very smart, choosing right candidate and right constituencies rather than asking for large number of constituencies. बरोबर. नाही, त्याचं कारण त्यांना माहिती होते आत्ता आपल्याला सर्व्हायवल आवश्यक आहे. हे उद्धवला कळलं नाही. त्यामुळे उद्धवने 20 जागांचा आग्रह 22 जागांचा करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या कमीत कमी जागा, आता सांगलीची जागा उद्धवने घ्यायची गरज नव्हती. पवारांना ते कळतं की आत्ता आपल्याला अजितला ठोकायचं आहे. अजितपेक्षा आपले
जास्त आले पाहिजे. हे पवारांना तेवढं कळतं ना, अगदी काय बुद्धू माणूस नाही आहे. त्यामुळे जो पक्ष फुटलाय, 40 आमदार गेलेत, पण मी निवडून आणू शकतो ना, हे दाखवायचं होतं. त्यामुळे काय साध्य करायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असेल तर तुम्ही लढता. हे अत्यंत छोटं हे आहे. आत्ता देखील तुम्ही ते भटकती आत्मा वगैरे म्हणालात, तुम्ही बारकाईने बघा. काल परवा अगदी तुमचे अमित शहा पुण्याला आले होते आणि त्यांचं जे काय कार्यकर्त्यांचं भाजपचं संमेलन वगैरे झालं, त्यात त्यांनी शरद पवारांवर परत एकदा अटॅक चढवला. तर त्याच्याकडे बघायचं कसं, व अजितदादाला हे मंजूर होणार नाही, आवडणार नाही, हे अमित शहाना कळत नसेल किंवा कळत असणार, पण ते करण्यामागे अजितदादांनी लवकरात हातपाय आपटून निघून जावं हे सुद्धा असू शकतं. कारण ह्याच्यात कसं असं आहे, सिग्नल दिले जातात. तुम्ही बारकाईने बघाल तर ज्या पद्धतीमध्ये उद्धवची आदळापट चालू आहे ती बघितली तर तुम्हाला कळतं की महाविकास आघाडी विधानसभेला आपला प्रकाश आंबेडकर करेल का अशी भीती आहे. म्हणजे शेवटपर्यंत नाही म्हणायचं नाही, पण करायचं पण नाही. शेवटी प्रकाश आंबेडकरनी काय केलं, आम्ही 42 जागांची तयारी केलेली, इथून सुरुवात झाली होती ना. एक जागा सोडली, एक जागा, फार तर अकोल्याची जागा सोडतो असं म्हणत ते त्यांनी नाकारावं हेचसाठी केलं होतं, पण नाही म्हटलं नाही तोंडाने. शेवटपर्यंत बोलणी चालू ठेवली आणि गाडी निघून गेली. अरे गेली का असं म्हणायची, प्रकाश आंबेडकर मिळाले. बरोबर. म्हणूनच मला एक प्रश्न आहे की परवा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या स्टेजवर प्रथम इथे आत्ता आपण 3 जण आहोत तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं सांगितलं, तेव्हा शिट्या आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षकांच्यात कोण होते हे तर उघड होतं, पण व्यासपीठावर बसलेल्या विनीच्या एकाही सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी टाळीसाठी हाताला हात लावलेला नाही हे चित्र पाहिलंय. म्हणून हा प्रश्न मनात येतो की मग या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्धव ठाकरे यांना आणखीन किती काळ टॉलरेट करतील? नाही, टॉलरेट करायचा प्रश्न नसतो निकाला लागेपर्यंत. कारण त्या लोकांना आता माहिती आहे, काँग्रेसला आणि राष्ट्रवादी पवार गटाला एक माहिती आहे, बायको आहे आदळापट करणार, म्हणून आपण तमाशाला जायचं सोडायचं नसतं. 4 दिवस उरत आहे पण नाही जात. कारण आज परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरेंची की त्यांना माहिती आहे वटपौर्णिमा करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाहेर जाऊ शकत नाही ना माणूस, आज फसलेला आहे. मला तो त्या काळात एक मुंबईचे आमदार होते शोभनाथ सिंग म्हणून सांताक्रूजचे, आणि त्यांची आमची दोस्ती होती. ते लोहियावादी होते आणि तो त्या भैया लोकांचा ग्रुप होता उत्तर प्रदेशी. ते छान मध्ये लोहियावादी बोलायचे. त्याच्यात एक तेग बहादूर सिंग म्हणून होता, फार चांगला कार्यकर्ता होता. आणि त्यांनी इतके सुंदर मला समजावलं कसं असतं ते. तुम्हाला क्या होता है, गाव में झगडा हो जाता है, तो भांडणं होतात, अमुक तमुक होय, कोण तडकाफडकी कोणाला तरी भोसकतो काहीतरी आणि मग पळून जातो. ते डाकूंची टोळी असते ते त्याला सामावून घेतात आणि ते पहिलं काय करतात की भाऊ आलाय आपल्याकडे, तर त्यानंतर जिथे जिथे डाका घालतील ना तिथे ते काय करतात, भाऊ डाकू भाऊ डाकू, म्हणजे भाऊचा एक भपका तयार करतात. तो तयार केला की भाऊला परत आपल्या गावात जाण्याचे सगळे रस्ते बंद होतात. त्यानंतर शरद डाकूच खरा असतो, डाकूचा प्रमुख तोच असतो, पण ह्याला मागे जाण्याचे रस्ते बंद केले जातात. हे त्याने मला जगजीवन रामच्या संबंधात सांगितलं की कसं, म्हणजे ही उत्तर प्रदेशी लोक मुरलेले असतात राजकारणामध्ये, पण तुम्हाला गावंढळ वाटेल अमुक तमण, पण तसं अजितच नसतं. त्यांना माहिती असतं काय करायचं ते. आणि त्यामुळे आज त्या दोघांनाही माहिती आहे हा गेला तर एकटा लढू शकत नाही आहे, भाजप परत घेणार नाही आहे. त्यामुळे त्याला आत्ता कळतंय. आता आणखीन एक किस्सा सांगतो त्याचा की अरे जाहीरपणे नाही तर बंद दरवाजा आड 4 भिंतीमध्ये तरी ठरवा, त्यालाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरतं.
चला ह्याच्याबरोबर बंद खोलीत बोललं तर नंतर वाटेल ते बोलतो, त्याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर बंद खोलीत बसायचं नाही. माणूस स्वतःसाठी कसा खड्डा करून घेतो त्याचा उत्तम नमुना आहे. किती अगतिकता आहे. नाही तर 4 भिंती आत ठरवा, तुमचं तुम्ही ठरवा. ते म्हणतात बघू. पण मग भाऊ, या बाबतीत एकनाथ शिंदे यांना मार्क दिले पाहिजेत की एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचे कुठलेही कॉन्ट्रोवर्सी स्वतःच्या अंगाला एक तिळ मात्र चिकटू दिली नाही आणि स्टिक टू द लाईन, स्टिक टू द मिडल बॅक असे ते खेळत आहेत. नाही, एकनाथचं कौतुक तर मुळात बेसिकली जसा मोदी हा कार्यकर्ता होता तर एकनाथ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य काय, तो म्हणतो बोलणारे बोलू देत ना, मी काम करतोय ना. आणि बघा ना, 13.5% विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही आहे. यापूर्वी भुजबळ किती शिवसेनेतून लोक फुटले, पण हा कधी तसा नेता पण नव्हता. पण त्यांनी ज्या पद्धतीत त्या आसपासच्या आमदारांना जोडून घेतले होते ते बाहेर पडले, त्याच्याबरोबर बाहेर पडले, त्याच्या शब्दावर बाहेर पडले. ही नेतृत्वाची ती कसोटी असते. आणि उद्धवला हे कधीच कळलं नाही ना की माणसं जोडायला पाहिजे. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2 वर्षात जे काम केलं तेवढ्या कामावर जर त्यांनी आज 7 जागा जिंकून दाखवल्या असतील, काय 14-15 लढवून, ती छोटी गोष्ट नाही आहे. कारण शिवसेनेचा कोर वोटर फुटणं अवघड असतं. तो त्याच्याकडे आला आणि उद्धवकडे अगदी डंका पेटून मीडियात रोज सहानुभूती चालू होतं. गद्दार पण 13-13.5% मात्र हा विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही. आणि त्याच्याकडे गेलेले जे आमदार आहेत ना, ते तिथे स्वबळावर निवडून येणारे आहेत. त्यांच्यासाठी जसा तो आश्रयदाता शरद पवार जसे त्यांच्या आमदारांसाठी आहेत, तसं एकनाथच्या आमदारांसाठी एकनाथ हा शरद पवार आहे त्यांचा, की साहेब आहे आपलं काम करून देणार. तर त्यामुळे तो तिथे निवडून येऊ शकणारा कार्यकर्ता आहे. तो त्याच्याबरोबर गेलाय. आणि उद्धवबरोबर कोण आहेत सांगा ना मला? संजय राऊत, तुमचा तो अनिल देसाई, हे कोण आहे? हे स्वबळावर येऊ शकणारे नाहीत. तो हा बोलला ना कोण, संजय जाधव मला वाटते बुलढाणा काय कुठचा परभणीचा, की मी मुस्लिम मतावर निवडून आलो. हे बोलावं लागतंय, त्याला बोलावं लागतं. शिवसेना महाराष्ट्रात वाढली ती पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर 87च्या ज्या सभेमध्ये बाळासाहेबांनी खुलेआम सांगितलं मला मुस्लिमांची मतं नकोत, तिथून कुठपर्यंत वाटचाल झाली बघा. आणि त्यामुळे उद्धवलाही आता खात्री झाली की आपण फसलोय, पण मागे येता येत नाही. भाऊ